हेलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जागे करतोय. झोपले असाल तर जागे करतोय. तर मित्रांनो, आपण काल सुरू केलेलं होतं मास. मास म्हणजे वस्तुमान, वेट म्हणजे वजन, व्हॉल्यूम म्हणजे आकारमान, डेन्सिटी म्हणजे घनता आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे विशिष्ट गुरुत्व. ठीक आहे. तर मासला कसं लिहितात, वस्तुमानाला कसं लिहितात बघा. वस्तुमानाला एम लिहितात, स्मॉल एम. वेटला कसं लिहितात, डब्ल्यू लिहितात. व्हॉल्यूमला कॅपिटल व्ही लिहितात. डेन्सिटीला रो लिहितात. रो याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, रो. लक्षात ठेवा, रो. रो याला रो म्हणतात डेन्सिटीला. ठीक आहे. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये एस जी लिहितो. एस जी इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ओके. जस्ट रिव्हिजन कालचं झालेलं आपण करतो आहे. कालचं झालेलं आपण जस्ट रिव्हिजन करतो आहे. मास मास एम राहते, ते के जी मध्ये राहते. व्हॉल्यूम व्हॉल्यूमचा जो म्हणजे त्याचं हे जे आहे, म्हणजे आपण सिम्बॉल जो आहे व्हॉल्यूमचा, कॅपिटल व्ही लिहितो, दॅट इज मीटर क्यूब. डेन्सिटीचा जो सिम्बॉल आहे आपण रो लिहितो, याला रो म्हणतो. रो. रो. रो लक्षात ठेवा, रो म्हणतो आपण याला, रो. रो इज इक्वल टू, याचा जो युनिट आहे के जी पर मीटर क्यूब आहे. तर डेन्सिटी काढायसाठी कोणता फॉर्म्युला वापरतात, एम बाय व्ही. लक्षात ठेवा. हा तुम्ही काल लिहिला असेल, लिहिला नसेल तर लिहून घ्या. डेन्सिटी म्हणजे एम बाय व्ही. मी असं समजतो की प्रत्येकाचं नोटबुक आणि पेन आहे आणि प्रत्येक जण आपला नोट करतो आहे. ठीक आहे. सो डेन्सिटी इज रिटर्न ॲज एम बाय व्ही. लक्षात ठेवा. वेट वेट हा फोर्स असतो. वेट हा फोर्स असतो, त्याच्यामुळे डब्ल्यू हा न्यूटनमध्ये याचं युनिट न्यूटन आहे. डब्ल्यू इज इक्वल टू एम जी असते. आणि हे जी काय आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. नंतर आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय, तर हा रेशिओ आहे डेन्सिटीचा. म्हणजे ॲक्च्युली हे रिलेटिव्ह डेन्सिटी आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला रिलेटिव्ह डेन्सिटी सुद्धा म्हणतात. तर काय आहे ते, रो ऑफ ऑब्जेक्ट बाय रो ऑफ सबस्टन्स किंवा ऑब्जेक्ट डिवाइड बाय रो ऑफ वॉटर. ठीक आहे. आणि एक दुसरा फॉर्म्युलाही तुम्हाला सांगितला होता, वेट ऑफ सबस्टन्स इन एअर डिवायडेड बाय लॉस ऑफ वेट इन वॉटर. म्हटलं तरी या फॉर्म्युल्याने सुद्धा एस जी काढता येतो. ओके. नेक्स्ट. काल आपण हे सुद्धा गणित घेतलेलं आहे. कॅल्क्युलेट द मास इन के जी ऑफ ए रेक्टँग्युलर स्टील प्लेट ऑफ डायमेन्शन 220 × 330 × 15 mm. याचं काय काढायचं आहे, मास काढायचा आहे. डेन्सिटी दिलं आहे आणि हे जे दिलेलं आहे 220 × 330 हे व्हॉल्यूम दिलेलं आहे. पण आता कसं आहे, एक लक्षात घ्या, आपल्याला के जी मध्ये काढायचं आहे. आणि दुसरं, हे जे आहे डेन्सिटी सेंटीमीटर क्यूब मध्ये दिला आहे, त्याच्यामुळे याला हे मिलीमीटर मध्ये, याला आपण पहिले सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करतो. तर 220 × 330/15 आहे, याला आपल्याला हे मिलीमीटर मध्ये आहे. याला आपल्याला कशामध्ये, एल बी एच आहे. व्हॉल्यूम जेव्हा काढायचा ते एल बी इंटू एच आहे. याला तुम्हाला पहिले कन्वर्ट करावं लागेल, सेंटीमीटरमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. हे जे सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायसाठी आपण काय करतोय, 220 × 30 × 15 म्हणजे डिवायडेड बाय 10 करतोय. कारण काय, 10 mm म्हणजे 1 सेंटीमीटर. म्हणजे 1 mm म्हणजे काय, तर 1/10 तर जिथं आहे, इथं आहे की नाही, × 1/10 केलं, × 1/10 म्हणजे डिवायडेड बाय 10 केलं आपण. ते 22 × 33 × 1.5 याचा गुणाकार केला आपण, तर हे किती आलं, 8516 आलं. दॅट इज ग्राम. पण आपल्याला किलोग्राम मध्ये पाहिजे. परत आपण इकडे आलो. 1000 ग्राम इज इक्वल टू 1 kg. मग 1 ग्राम म्हणजे काय, आपल्याला ग्रामचं के जी मध्ये रूपांतर पाहिजे. एक आपण इथं इथं ग्रामच आहे फक्त. तर 1 ग्राम म्हणजे काय, हा 1000 खाली गेला, हा 1000 खाली गेला, 1/1000. तर 8516 आपण 1000 न भागितलं, तर आपल्याला काय आलं, 8.516 kg. लक्षात ठेवा, हे गणित सोपं आहे. पण कसं आहे की याला कन्व्हर्जन जर तुम्ही इथं केलं नाही, तुम्ही डायरेक्ट हे जर व्हॅल्यू घेतले इथं, तर तुमचं गणित चुकतं. जे हे मिलीमीटरमध्ये आहे आणि हे जे डेन्सिटी दिली आहे सेंटीमीटर क्यूबमध्ये आहे. जेव्हा तुम्ही सेंटीमीटर क्यूबमध्ये करता तेव्हा हे सेंटीमीटर क्यूब कपतं आणि तुम्हाला ग्राममध्ये उत्तर येतं. लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे, नेक्स्ट गणित काल आपण केलं होतं. ए स्टोरेज टँक कंटेन्स 250 liters ऑफ वॉटर. व्हॉट इज द वेट न्यूटन विल दिस अमाऊंट ऑफ वॉटर एक्झर्ट ऑन सरफेस ऑन विच इट इज स्टँडिंग. म्हणजे वेट किती येईल. सो वेट इज इक्वल टू एम जी. वेट इज इक्वल टू एम जी. आणि 1 लिटर ऑफ वॉटर म्हणजे 1 kg ऑफ वॉटर. तर 250 लिटर म्हणजे 250 kg. 250 लिटर म्हणजे 250 kg. तर याचं आपण म्हणजे कसं आहे की मी
म्हणजे आता हे खूप डिटेलमध्ये गेलेलं आहे, आपल्याला डिटेलमध्ये घ्यायची काही गरज नाही आहे. तर आपल्याला माहीत झालं की हे 250 kg आहे. सो वेट मास किती आहे तर 250 kg आहे. आणि वेट जर काढायचं झालं 250 इंटू 9.8 म्हणजेच काय झालं, हा जर आपण 10 पकडलेला तर ते 2500 न्यूटन येते, किंवा तुम्हाला मल्टिप्लाय कराल तर मल्टिप्लाय म्हणजे 2500 न्यूटन आलं पाहिजे. असं हे गणित म्हणजे 2500 जवळपास आलं पाहिजे. ओके, चला नेक्स्ट. नेक्स्ट गणित आहे हे नवीन असेल तुमच्यासाठी, नोट डाऊन करा. ए फोर्स ऑफ 15 टाइम्स ऍक्टिंग ऑन अ मास ऑफ एम प्रोड्युसेस ऍक्सलरेशन ऑफ 2.5 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. फाइंड मास. तुम्हाला मास काढायचा आहे. तर फॉर्म्युला काय आहे फोर्सचा? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. फॉर्म्युला काय आहे फोर्सचा? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. एफ इज इक्वल टू एम इंटू ए. एफ इज इक्वल टू एम इंटू ए. आता फोर्स किती दिला आहे? 15. आता हे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये दिला आहे, म्हणजेच हे सीजीएस सिस्टीम मध्ये दिला आहे आणि हाही सीजीएस मध्ये आहे. त्याच्यामुळे मी इथं 15 लिहितो, आहे का नाही. 1 डाईन म्हणजे ग्राम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर आणि हे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. तो प्रॉब्लेमच नाही आपल्याला. इथं 15 लिहितो. एमच्या ठिकाणी एच्या ठिकाणी 2.5. 15 डिवायडेड बाय 2.5 म्हणजेच 6 ग्राम उत्तर येईल. याचं जे मास आहे हे येईल 6 ग्राम. हे उत्तर काय येईल? 6 ग्राम. ओके, हे उत्तर जे तुमचं येणार आहे 6 ग्राम. लक्षात घ्या कसं केलेलं, काहीच नाही, हाच एक फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये हा 15 इकडे टाकला, 2.5 इथं टाकला, 15ला भागितलं 2.5 ने, उत्तर किती आलं? 6 ग्राम हे उत्तर आलं. ओके, काय म्हणता मंडळी, लिहिलं का? गणित लिहिलं का हे वाला? येस सर. चला आता आपण नेक्स्ट जाऊ. आता तो विचारतोय ए फोर्स ऑफ 2 न्यूटन ऍक्ट्स ऑन मास ऑफ 10 kg. म्हणजे 10 kgचं वजन आहे, त्याच्यावर 2 न्यूटन म्हणजे 2 न्यूटन. याच्यावर किती ऍक्ट होत आहे? 2 न्यूटन. हे 2 लिहिलेलेच आहे इथं. 2 न्यूटन, 2 न्यूटन ऍक्ट होते. तर तो काय म्हणतो, ऍसलरेशन किती होतं? तर फॉर्म्युला आपला जो आहे ना, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍसलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍसलरेशन. आता फोर्स किती आहे? आपला जो फोर्स आहे हा किती आहे? हा फोर्स किती आहे? फोर्स आहे 10. फोर्स आहे 10. एक मिनिट. फोर्स इज इक्वल टू, हे पूर्णच मी कापतो आहे, त्याला काही अर्थ नाही, बरोबर आलेलं नाही आहे. फोर्स इज इक्वल टू काय आहे? फोर्स इज इक्वल टू सोप्या शब्दात मास इंटू ऍक्सलरेशन. ठीक आहे. आता फोर्स किती दिला आहे? 2 ठिकाणी 2. मास किती दिला आहे? 10 दिला आहे. 10च्या ठिकाणी 10. आणि ऍसलरेशन ठिकाणी ऍसलरेशन. ऍसलरेशनच काढा म्हणतात. ऍसलरेशन काढलं तर 2/10 येते. 2/10 म्हणजे 0.2. 0.2. आणि हे कशामध्ये येईल? हे मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये येईल. म्हणजे हे ऍसलरेशन आहे. ऍसलरेशन काढा म्हणतो आहे, तर हे आपण ऍसलरेशन काढलेलं आहे. म्हणजे त्या बॉडीचं ऍसलरेशन आपण काढलेलं आहे. काय म्हणता, समजलं गणित हे? येस सर. हो. चला समोर जातो आहे. आता तो दुसरा गणित आहे, कॅल्क्युलेट weight of the body having a mass of 1 kg and acceleration due to gravity is 9.81. तर फॉर्म्युला काय आहे मला एक सांगा. फॉर्म्युला काय आहे आपल्या जो? W इज इक्वल टू काय? W इज इक्वल टू काय? म्हणजे आपल्याला जेव्हा मी म्हणतोय वेट काढायचा, W इज इक्वल टू mg. अगदी बरोबर. एम काय आहे मला सांगा याच्यामध्ये? मास किती सांगितलंय त्यानं? 1. ग्रॅव्हिटी किती म्हणताय? ऍसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.81. 9.81. तर 1 इंटू 9.81 म्हणजेच 9.81. म्हणजे हे कशामध्ये येते? पण हे फोर्स आहे. वेट काय आहे? फोर्स आहे. हे न्यूटन मध्ये येते. 9.81 न्यूटन. ओके, आलं का लक्षात? येस सर. सोपं गणित आहे, पण कधी कधी आपण कन्फ्यूज होऊन जातो. सोप्याच गणिताला आपण कन्फ्यूज होऊन जातो, इतकं लक्षात ठेवा. सोपं गणित राहिलं की आपणच कन्फ्यूज होऊन जातो. असं कसं एवढं सोपं आहे? गणित जर सोपं राहिलं तर आपणच कन्फ्यूज होऊन जातो, इतकं सोपं का बरं आहे? पण ते फंडामेंटल चेक करतं तुमचं की तुम्हाला खरोखर येत आहे का, म्हणून तर सोपं असतं. आता कारचं गणित आलेलं आहे.
आता हे कारचं गणित आलेलं आहे की या कारचं तुम्ही ते म्हणत आहे की तुम्ही वेट सांगा, मास दिलाय, कारचं वेट सांगा म्हणताय. आता वेट इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, एम जी. एम किती आहे रे बाबा, 800 इंटू किती, 9.81. आता 9.81 आहे तर आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. आपण 981 लिहितो इथं आणि 8च लिहितो फक्त मी. नंतर 0 लावून देऊ आपण. तर 8 एक 8, 8 8 64, 64, 6 आले ह्या, 9 8 72 प्लस 6 78, म्हणजे किती झाले, 7848 आणि 2 शून्य, 800चे 2 शून्य, आणि इथं 2 पॉईंट आहे त्याच्यामुळे हा पॉईंट जर इथं आहे तर 1 पॉईंट इकडे आणि 1 पॉईंट इकडे, म्हणजे किती आलं ते 7848 न्यूटन. चला काय म्हणता, जमलं का काम, Yes, sir. काम जमलं की नाही, काम जमलं असेल तर जमलं म्हणून सांगा. Yes, sir. कारचं गणित झालं आपलं आता. सोपे सोपे गणित असतात पण आपल्याला ते आले पाहिजे. आता एक सिलेंड्रिकल टँक दिलेला आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की पेट्रोल आहे, सिलेंडर टँक मध्ये पेट्रोल आहे आणि वेट ऑफ द पेट्रोल काढा म्हणते. ते काय म्हणत आहे, तुम्ही पेट्रोलचं वेट काढा. ओके, येतं काढता आपल्याला, आपल्याला वेट काढता येतं, वेट काढा म्हणते, वेट, वेट ऑफ पेट्रोल चं म्हणणं आहे, पेट्रोलचं वेट काढा, वेट ऑफ पेट्रोल. तर आपल्याला माहित आहे वेट ऑफ पेट्रोल जर आपल्याला काढायचं आहे तर आपल्याला एम आणि जी माहित पाहिजे, आपल्याला एम आणि जी माहित पाहिजे. ठीक आहे, आता एम म्हणजे काय आहे, एम आपल्याला एम काढायचा, वेट, वेट म्हणजे वेट काढायचा, वेट काढायसाठी पहिले एम काढावं लागेल. आणि एम कुठून काढणार आहे, इथं व्हॉल्यूम दिला आहे आणि डेन्सिटी दिली आहे. तर आपण काय लिहू शकतो याच्यामध्ये, समोरचं आपल्याला मास काढायचा, मास नाही दिला पण आपल्याला मास कशाच्या संदर्भात आहे, आपल्याला माहित आहे डेन्सिटी, डेन्सिटी इज इक्वल टू एम बाय व्ही, म्हणजेच एम इज इक्वल टू रो इंटू व्ही, रो इंटू व्ही. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ, आता आपल्याला काय काढायचं आहे, एम काढायचा आहे. एम इज इक्वल टू रो इंटू व्ही. तो रो किती दिला आहे, 720 kg पर मीटर क्यूब दिलेला आहे रो. आणि व्हॉल्यूम किती दिला आहे, व्हॉल्यूम म्हणजे सिलेंडरचा व्हॉल्यूम तुम्हाला, म्हणजे आता आपल्याला लिहावं लागेल व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर कसा काढतात, जर काढायचा आहे मला व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर कसा काढतात, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय बाय 4, पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर इंटू एच. हा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, पाय बाय 4 डी स्क्वेअर इंटू एच हा फॉर्म्युला आहे. आता बघू आपण कसं काढता येईल तर आपल्याला. ठीक आहे, तर आपण लिहिलं इथं, पाय लिहिला, पाय म्हणजे 22/7 इंटू 1/4, डायमीटर किती आहे 2 स्क्वेअर, हा 2 स्क्वेअर झाला. एच हाईट किती दिली आहे 3.5, 3.5 दिलेली आहे. मग आता हा 4 आणि हा 4 कटला, 7, 7चा भाग इथं दिला, हा किती जातो तो 0.5 जातो. आता 22 इंटू 5 करा, जर 2 5 22 इंटू 5 करायचा मला, 5 2 10, 1 म्हणजे 5 2 10, परत 10 येईल इथं, आणि एक 11, 11 येईल इथं, आणि याचा एक पॉईंट आहे 11.0. म्हणजे मला इथं 11 लिहिता येईल, मला इथं 11 लिहिता येईल.
आता मला काय काढायचं होतं, व्हॉल्यूम काढायचं होतं. आणि आता व्हॉल्यूम मला मिळालेला आहे. व्हॉल्यूम मला हे कशामध्ये मिळालं आहे, सगळे मीटर्समध्ये आहे, म्हणजे व्हॉल्यूम मला मिळालं मीटर क्यूबमध्ये. आता याला मी इकडे घेऊन येतो. तो 720 इंटू 11, 72 इंटू 11, म्हणजे हे झालं माझं मास. हे झालं माझं मास. आता मला काय काढायचं आहे, मला काढायचा वेट. ॲक्च्युली तो वेटच विचारतो आहे की त्याचं वेट किती आहे. त्याचं वेट किती आहे. सो वेट इज इक्वल टू एम इंटू जी. एम इंटू जी. वेट इज इक्वल टू एम इंटू जी. वेट काढायचा आहे तर एम इंटू जी. तो 720 इंटू 11 एम आहे आणि इंटू 9.81 इंटू 9.81. ठीक आहे. आता याचं तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल सगळं. 720 इंटू 11 इंटू 9.81. जर हे मल्टिप्लाय केलं तर आपल्याला उत्तर येतं जवळपास 7912.8 kg. एवढं जवळपास उत्तर येतं. पण आपल्याला तो काय विचारतोय परत, तो विचारतोय तुम्हाला की हे जे उत्तर आहे हे मला टनमध्ये पाहिजे. तर कालच तुम्हाला मी सांगितलं होतं, जो आपल्याला टनमध्ये करायचं आहे तर 100 kg म्हणजे 1000 kg, 100 नाही 1000 kg म्हणजेच 1 टन होतं. 1 टन होतं. मला kg ला टनमध्ये करायचं तर 1 kg म्हणजे 1/1000 टन होईल. त्याच्यामुळे मी काय करतो, याला 7912.8 ला 1000 नी भागतो आहे. आणि तो काय येतो आहे त्याच्यामुळे, तो येतो आहे टनमध्ये. तो येतो आहे टनामध्ये उत्तर तुमचं येईल हे. तर इक्वल टू काय येईल आता बघा, 3 पॉईंट सरकतील इथून, 1 2 आणि 3 म्हणजे 7.9 टन हे तुमचं उत्तर राहील. 7 पॉईंट जवळपास 7.9 3 सरकेल ना, तर हां 3 सरकेल म्हणजे 7.9 हे तुमचं उत्तर राहील. चला, काय म्हणता, आलं का, जमलं का, गणित जमलं का? हॅलो सर. हां मी काय म्हटलं, जे वेटचं जे आन्सर आहे ना, जे तुम्ही 79 आलाय, माझं तर 77,695.2 येऊन राहिला आन्सर. कशाचं? वेटचं मल्टिप्लिकेशन 720 इंटू 720 इंटू 11 इंटू 9.81 किती येत आहे तुमचं हे? 77,695.2. तर जेही येत असेल तुमचं परत एकदा करून पहा. आता मी माझ्या पद्धतीने केलेला आहे मल्टिप्लाय, तुमच्या पद्धतीने करून पहा तुम्ही मल्टिप्लाय, पण पद्धत सारखी आहे. आता हे गणित तुम्ही मल्टिप्लाय करताना थोडं कमी जास्त होतं. ठीक आहे, मी हाताने केलं असं, तुम्ही कॅल्क्युलेटर का थोडंसं फरक पडतो तो. पण उत्तर तुमचं 7.9 टनच्या बरोबरीत पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट. तर नेक्स्ट आहे, if a battery acid specific gravity is 1.3 and this is being filled up into a cylinder, find out its density. तर याची डेन्सिटी काढा असं ते म्हणताय. कशाची डेन्सिटी? डेन्सिटी काढा. बॅटरी ऍसिड आहे, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे का, रो ऑफ द लिक्विड किंवा ऑब्जेक्ट डिवायडेड बाय रो ऑफ वॉटर. ठीक आहे. आता हा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशाची दिलेली आहे? बॅटरी ऍसिड दिले तर इथं 1.3 लिहा. ठीक आहे. तुम्हाला रो ऑफ लिक्विड काढायचा आहे, म्हणजेच बॅटरीचा काढायचा आहे. आणि रो ऑफ वॉटर तुम्हाला माहित आहे, हे आहे 1000. लक्षात ठेवा, आहे रो ऑफ वॉटर केव्हाही 1000 तुम्हाला घ्यायचं असतं. 1000 kg मीटर क्यूब घ्यायचं, जर डिवायडेड बाय kg मीटर हे घ्यायचं असतं. आता काय होईल, हे रो ऑफ लिक्विड म्हणजेच बॅटरीचं किती काढता येईल आपल्याला? 1.3 इंटू 1000. आता 1.3 इंटू 1.3 म्हणजे आपण काही पाहायचं नाही बरं, हे जे मल्टिप्लाय करायचं आहे
आपण काय करायचं, आपल्याला इथं ते पॉईंट नाही दिसायला पाहिजे, 13 दिसायला पाहिजे, इथं 1 दिसायला पाहिजे. तर पहिले लिहून टाकले 13 1 13. आता किती शून्य, याला 3 शून्य, तर 3 शून्य देऊन द्यायचे, 1 2 3. ठीक आहे. पॉईंट पाहायचे नाही, मी परत सांगतोय. 13 गुणिला मी 1 केला, 13 इंटू 1 केला 13, आणि 3 शून्य लावून दिला. आता पॉईंट पाहायचा. आता एक पॉईंट आहे, हा पॉईंट आपला इथं आलाय, हा पॉईंट इकडे सरकवायचा आहे. हे उत्तर काय आहे तुमचं? 1300. काय म्हणता? हॅलो, कळलं का? रो ऑफ लिक्विड आणि 1300 कशामध्ये राहील? हे 1300 याचं युनिट काय राहील? केजी पर मीटर क्यूब. काय म्हणता मंडळी, जमलं का? येस सर. जमलं की नाही जमलं? सर सर लिहू द्या. लिहू लिहा, द्या सर. बिलकुल लिहा. ते गणित लिहायलाच पाहिजे, तुम्ही लिहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. कारण गणित सोपं आहे, पण हे बऱ्याचदा येतं. जे असे गणित बऱ्याचदा येतात, कळलं का? गणित असे बऱ्याचदा येतात, त्याच्यामुळे तुम्हाला ते गणित करणं आवश्यक आहे, करून पाहणं आवश्यक आहे. इतकं लक्षात ठेवा, तुम्हाला गणित करून पाहणं आवश्यक आहे. ओके. गणित सोपं आहे, पण जोपर्यंत तुम्ही ते करून पाहत नाही, ते सोपं वाटत नाही. परत मी तुम्हाला सांगतोय, गणित लिहून पाहावं लागते, करून पाहावं लागते, तेव्हा ते तुम्हाला गणित येतं. हे जनरल नॉलेज सारखं सुद्धा आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे हा फॉर्म्युला सर लक्षात ठेवा. स्पेसिफिक सर एकदा ग्रॅव्हिटी, सांगून द्या. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय होते? ऍक्च्युली हे रिलेटिव्ह डेन्सिटी आहे, आरडी आहे, आरडी. लक्षात ठेवा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी शॉर्ट फॉर्म मध्ये रिलेटिव्ह डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटर नेहमी 1000 kg पर मीटर क्यूब राहते, हे परत लक्षात ठेवा. डेन्सिटी ऑफ वॉटर, आणि ती किती? 4 डिग्री सेंटीग्रेड असते. ते इंजिनिअरिंगची साईड आहे, पण आपण डेन्सिटी लक्षात ठेवायची. 1000 kg पर मीटर क्यूब आहे आपल्याला लिहायचं आहे. चला, झालं का रे बाबा? झालं सर. चलो, आता हे तुम्हाला मी दाखवायसाठीच ठेवलेलं आहे. एक एक मिनिट. जे महत्वाचं आहे ते तुम्हाला मी सांगतोय, दुसरं आपल्याला काही करायचं नाही. ओके. तर तुम्हाला दिसत असेल इथं ॲल्युमिनियमचं डेन्सिटी ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये हे 2.7 येतं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, एखाद्यावर तुम्हाला विचारतं की ॲल्युमिनियमचं डेन्सिटी किती आहे, तर तो म्हणजे पाण्यापेक्षा, पाण्याचं किती आहे एक लक्षात ठेवा, पाण्यापासून सुरू करायचं. पाण्याचं किती आहे? 1 आहे, ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये. आणि हेच जर केजी मध्ये करायचं राहिलं, हे येतं, हे ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये आहे. म्हणजे आपल्याला जर स्पेसिफिक आपण काय म्हणतोय, हे काय आहे? ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये A1 आहे. आणि हेच जर आपल्याला केजी मध्ये काढायचं असेल याचं, तर हे किती राहील? 1000 kg पर मीटर क्यूब. लक्षात ठेवा, ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये 1 येतं. ठीक आहे, आलं लक्षात? तर आपल्याला जर ॲल्युमिनियमचं आहे, तर ॲल्युमिनियमचं किती आहे? 2.7, कास्ट आयर्नचं 6.8, गोल्डचं 19.32. खूप डेन्स असतं गोल्ड. सिल्वर 10.5, स्टील 7.75. ठीक आहे. त्याच्या बघा, आईसचं 0.93, म्हणून ते पाण्यावर तरंगतं. मर्क्युरीचं बघा 13.56. मर्क्युरीचं किती आहे? 13.56. पेट्रोलचं किती आहे? 0.71. डिझेलचं 0.83. ते काही काही गोष्टी बऱ्याचदा परीक्षेत विचारल्या, हेलियमचं किती आहे, हेलियमचं बऱ्याचदा विचारलंय, तर 2.7 आहे म्हणून लक्षात ठेवा. ओके. आता याच्यामध्ये बघा, वेट दिलेला आहे 480 न्यूटन. तुला परत मी सांगतोय की वेट म्हणजे काय असते? फोर्स असते. वेट म्हणजे काय असते? लक्षात घ्या, वेट म्हणजे काय असते? वेट म्हणजे काय असते? कोणी सांगू शकाल? वेट म्हणजे काय असते? वेट कशामध्ये असते? वेट काय आहे ऍक्च्युली?
फोर्स आहे. वेट काय आहे? फोर्स आहे आणि तो न्यूटन मध्ये असतो. आता तुम्हाला तो काय म्हणताय, 480 न्यूटन्स दिला आहे, याला तुम्ही मास मध्ये कन्वर्ट करून दाखवा. याला तुम्ही मास मध्ये कन्वर्ट करा. वेटचा फॉर्म्युला काय आहे? वेट इज इक्वल टू एम इंटू जी. वेट किती आहे? 480 आहे. एमच्या ठिकाणी एम, जीच्या ठिकाणी आता त्यांनी दिलेला आहे आपल्याला 9.81 च्या ऐवजी तो म्हणतो आहे की 10 घ्या, तर 10 घेतलं. 480 भागीला 10 म्हणजे किती येते? 48 उत्तर राहील. 48 काय राहील? उत्तर राहील. ओके. 48 काय राहील? उत्तर राहील. तसंच आता 14800 न्यूटन म्हणजे किती मास होईल त्याचं, हे आता आपण कॅल्क्युलेट करू. 14800 इज इक्वल टू एम इंटू 10. आता 10 इकडे आला ते कटून जाईल, म्हणजे काय येईल ते 1480. 2000चं काय, मी एक एक शून्य कटेल, हा 200 येईल. हा किती येईल? 700. म्हणजे भागीला 10 होत आहे. त्याला भागीला 10 होत आहे आणि त्याचा आपल्याला मास काढता येतं. फॉर्म्युला तोच लक्षात ठेवा, डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. वेट दिलेला आहे, मास काढायचं. ओके. काय काढून बघितलं का सगळ्यांनी? हॅलो. थांबा सर, लिहत आहो. हा, लिहा लिहा. हे गणित सोपं आहे, पण लक्षात ठेवा, त्यांनी जर जी 10 दिलं असेल तर 10 करायचं, नाही दिलं असेल, 10 नाही दिलं असेल तर ते 9.81 राहते, हे लक्षात ठेवायचं. हा, म्हणजे आहे सोपं, पण कसं आहे, आपल्याला जर फॉर्म्युला माहित नाही आहे डब्ल्यू इज इक्वल टू एम जी, तर तुम्हाला ते गणित येणार नाही. परत मी सांगतोय, देणार तुम्हाला सोपं. फाइंड म्हणजे कन्व्हर्शन व्हेकल, बाबा वेट वेट दिलेला आहे 480 न्यूटन्स, मास काढा त्याचं. वेट दिलेला आहे, मास काढा. वेट दिलेला मास काढा म्हणजे फॉर्म्युला काय येईल? वेट इज इक्वल टू एम जी. वेट इज इक्वल टू एम जी जर तुम्ही केलं, तुमचं उत्तर तुमच्याजवळ आहे. वेट इक्वल टू एम जी केलं तर तुमचं उत्तर तुमच्याजवळ आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे कन्व्हर्शन ऑफ मास ऑफ व्हेकल. कन्व्हर्शन ऑफ मास ऑफ व्हेकल म्हणजे काय दिलाय तुम्हाला? मास का दिलेला आहे? 1200 kg मास दिलाय. वेट काढा म्हणते, याचं वेट काढा म्हणते. तर वेटचा फॉर्म्युला काय आहे हो? वेट इज इक्वल टू एम जी. डब्ल्यू इज इक्वल टू एम जी लक्षात ठेवा. काय काढायचं? वेट काढायचं. डब्ल्यू इज इक्वल लिहिलं, एमच्या ठिकाणी मी 1200 लिहिलं. आता इथं 10 नाही म्हणे, तर जी काय म्हणतोय 9.81. तर म्हणजे 1200 ला 9.81 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता मी मल्टिप्लाय केलं, 981 इंटू 12, तर माझं आलं 11772. आणि याला किती पॉईंट द्यायचे? 2 पॉईंट. 2 पॉईंट मी दिले इथं. हा, 2 पॉईंट मी दिले आणि 2 शून्यही आहे, त्याला 2 शून्य लागले, 2 पॉईंट ते दिले. ठीक आहे. म्हणजे पहिले इथं 1200 आहे ना, तर मी फक्त 12 घेतलो, तर पहिले 0 देऊन दिले आणि नंतर इथून पॉईंट 2 सरकवले. तर किती आलं उत्तर? उत्तर तुमचं आलं 11772. म्हणजे उत्तर तुमचं आलेलं आहे 11772. आता जसं दुसरं दिलं आहे तुम्हाला 800 kg. सो डब्ल्यू इज इक्वल टू त्यांनी म्हटलंय 800. म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू काय येते? तर डब्ल्यू म्हणजे एम जी. डब्ल्यू म्हणजे आपल्याला माहित आहे एम जी आहे. एम किती आहे? 800 आहे. 800 इंटू 9.81 म्हणजेच तुम्हाला 9.81 ला कशाने मल्टिप्लाय करायचा? 800 नी मल्टिप्लाय. तर आपण पहिले 8 नीच करू. सो 8 1 इज 8, 8 8 चा 64 येतात 6, 9 8 72, 78 आणि हा 8 म्हणजे 2 शून्य आहे, तर 2 शून्य आपण लावून दिले आणि 2 पॉईंट आहे, ते 2 पॉईंट आहे म्हणजे हा पॉईंट इथे येईल. तर 7848 हे उत्तर येईल याचं, 7848. तसंच तुम्ही प्रत्येकाचं 700 kgचंही काढू शकता, 900 kgचंही काढू शकता. आलं का लक्षात? मास कसं काढायचं आहे? तर येस सर. म्हणजे मास दिला आहे तर वेट कसं काढायचं आलं असेल तुमच्या लक्षात आता. ओके. ओके. आता आपण येस सर. दुसरं घेतोय. आता त्यांनी तो म्हणतोय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी लेडची 11.34 आहे, तर ती डेन्सिटी सांगा.
आलं का लक्षात? मटेरियल लेड आहे, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे, त्याची डेन्सिटी काढायची आहे. तो फॉर्म्युला काय होईल बघा, एस जी रो ऑफ मटेरियल डिवायडेड बाय रो ऑफ वॉटर. हवा एस जी किती आहे, 11.34 आहे. मटेरियलची डेन्सिटी किती आहे, जी आहे ती आपल्याला काढायची आहे, नाही माहीत आपल्याला, डिवायडेड 1000. तो 11.34 इंटू 1000 जेव्हा मी करतो आहे तर मला येत आहे ते 11340. किती आलं ते बघा, 11340 इज द डेन्सिटी. डेन्सिटी कशामध्ये, के जी पर मीटर क्यूब मध्ये. तर कॉपरचं काढायचं आहे, तर कॉपरचं इथंच 8 म्हणजे ते 8.92 आहे का नाही, 8.92 इंटू 1000, 8.92 इंटू 1000 म्हणजे 892. पहिले शून्य देऊन दिले 3, आता पॉईंट किती आहे, 2 आहे, तर 2 पॉईंट दिले तर 8290 झालं त्याचं किती झालं, 8290. तसंच म्हणजे प्रत्येकाचं आपण असं काढू शकतो, प्रत्येकाचं आपण असं सर काढू शकतो. सर एकदा सांगा. हॅलो. एकदा सांगतो तुम्हाला परत, हे थोडंसं कसं हे झालेलं आहे ना, खूप सारं तुम्हाला ते लक्षात येत तसं करतो ना मी, एकदा परत सांगतो तुम्हाला. आता कोणत्याही याचं आपण बघू. आता आपल्याला जर पेट्रोलचं काढायचं, एक आपण सांगू पेट्रोलचं आपल्याला काय काढायचं आहे, डेन्सिटी काढायची, याची आपल्याला डेन्सिटी काढायची. तर फॉर्म्युला काय आहे, एस जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी रो ऑफ पेट्रोल रो ऑफ पी डिवायडेड बाय रो ऑफ वॉटर. हा फॉर्म्युला आहे, म्हणजे जो सबस्टन्स डिवायडेड बाय रो ऑफ वॉटर. आता सांगा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे इथं, 0.71. रो ऑफ पेट्रोल, रो ऑफ वॉटर किती असतं, 1000. रो ऑफ वॉटर किती असतं, 1000. 0.71 इंटू 1000 म्हणजेच रो ऑफ पेट्रोल. आता मग काय करायचं, इथं आपल्याला इथं पॉईंट नाही दिसायला पाहिजे, 71 दिसायला पाहिजे, इथं 1 दिसायला पाहिजे. 71 इंटू 1 71. किती शून्य आहे, 3 शून्य देऊन द्यायचे, 1 2 3. आता पॉईंट द्या, पॉईंट कुठं आहे, इथं आहे, 2 पॉईंट आहे ना, हा पॉईंट इकडे सरकवायचा आणि इकडे सरकवायचा, म्हणजेच किती आला, रो ऑफ पेट्रोल किती आला हो, 710 के जी पर मीटर क्यूब. जमलं का, समजलं का डेन्सिटी कशी काढली आहे तर मी, हॅलो, हो. हो सर. झालं ना. आता नेक्स्ट हे झालं ना. आता ह्याच्यामध्ये आपण 1000 घेतला, आपण के जी पर मीटर क्यूब प्रमाणे केलेला आहे. परत मी सांगतोय की आपण वॉटरची जर म्हटलं, वॉटरचा तो विचारतोय डेन्सिटी 1000 के जी पर मीटर क्यूब, बरोबर आहे. त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे वॉटरची, कोणी सांगू शकता मला, वॉटरची मला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची आहे, कसं काढणार तुम्ही, काढता येईल का वॉटरची स्पेसिफिक 1 येते ग्रॅव्हिटी, सांगा मला. 1 येते ना. हा म्हणजे कसं आपण कसं काढतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, कसं काढतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपलं वॉटरचीच काढायची, इज इक्वल टू रो ऑफ वॉटर डिवायडेड बाय रो ऑफ वॉटर. रो ऑफ वॉटर खाली राहतेच ना, म्हणजेच तो 1च येतो, म्हणजे इथं 1 येईल. आलं लक्षात. आता तो काय म्हणतोय याच्यामध्ये, दुसरे जे गणित आहे याच्यामध्ये तो काय म्हणतोय बघा, ॲल्युमिनियमचं 2.7 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब डेन्सिटी आहे, तर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय आहे ॲल्युमिनियमची, आपल्याला ॲल्युमिनियमची काढायची आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय, इज इक्वल टू रो ऑफ द ॲल्युमिनियम डिवायडेड बाय रो ऑफ वॉटर. पण आता रो ऑफ ॲल्युमिनियम 2.7 दिलाय ग्राम मध्ये, ग्राम पण सेंटीमीटर क्यूब मध्ये वॉटरचं 1 येते, के जी मध्ये 1000 येते, हे लक्षात ठेवा. के जी म्हटलं तर 1000 येते आणि ग्राम म्हटलं तर वॉटरचं 1 येते, म्हणजे उत्तर काय राहील इथं 2.7. उत्तर 2.7 भागीला 1 म्हणजे 2. आता इथं 8 ग्राम पर्सेंटेज आयरनची आहे, त्याचं किती येईल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, 8 येईल. कॉपरची 8.7 दिलेली आहे, 8.7 बाय 1 8.7. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे मास ऑफ बॉडी. व्हॉट इज मास ऑफ बॉडी, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. फॉर्म्युलाच आहे तो, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. वेट फोर्स काढायचा, मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी.
ड्यू टू ग्रॅव्हिटी येईल इथं उत्तर एम इंटू जी. आता नेक्स्ट आहे मेगा न्यूटन. मेगा न्यूटन कसं लिहितात? मेगा म्हणजे लक्षात ठेवा 10⁶ न्यूटन. किलो न्यूटन कसं लिहिणार? किलो के के एन आणि डिवायडेड बाय स्क्वेअर मीटर पर मीटर स्क्वेअर. आणि 1 लिटर ऑफ वॉटर म्हणजेच किती केजी? 1 केजी. आणि 1 मीटर क्यूब ऑफ वॉटर म्हणजे 1 मीटर क्यूब बाय 1 मीटर बाय 1 मीटर अशी टँक राहिली, त्याच्यामध्ये पाणी किती मावते? 1000 लिटर. ओके, तर एवढं तुम्ही आता लक्षात ठेवा. ओके, हां काय तुम्ही रेकॉर्डिंग